घर घर चलो अभियान होतं. महाराष्ट्राच्या 1,00,000 बूथवर बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही बूथवर घरोघरी आम्ही जातोय. 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टीचं संघटन आम्ही करतोय. लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील, तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील, जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील आणि मग प्रदेश अध्यक्षाची निवडी होतील. आमचं संघटन पर्व सुरू झालं आहे. मला विश्वास आहे की आजचा जो आमचा घर चलो अभियान आहे, 12 तारखेला आमचं शिर्डीमध्ये अधिवेशन आहे. जनतेने जे आम्हाला मतं दिले 3,17,00,000 मतदारांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचं सरकार आणलं. आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत अधिवेशनामध्ये आणि मग 14 तारखेला एक घर घर चलो अभियान आहे. 17 तारखेला घर घर चलो अभियान आहे. 20 तारखेला आमचं अभियान आहे. आम्ही या अभियानातलं 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला प्रचंड मजबूत असलेला भारतीय जनता पक्षाचं संघटन आम्ही या ठिकाणी करतो आहोत. मला विश्वास आहे की 1.5 कोटी सदस्य संख्या होईल. आज विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे या विभागाच्या संपूर्ण प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर करण्याकरता आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने, देवेंद्रजीच्या सरकारने जे 100 दिवसाचं आमचं जे कामकाज आहे या सरकारचं ते प्रभावीशील, गतिशील, पारदर्शी कसं होईल याकरता प्रत्येक विभागाला जो अजेंडा दिला आहे त्या अजेंड्यावरही आमची पुणे विभागाची बैठक आहे. या बैठकीनंतर मी जमाबंदी आयुक्ताकडे जाणार आहे. IGR मुद्रांक आमचे जे कमिशनर आहे IGR कडे मी जाणार आहे. त्यामुळं शेती विकास महामंडळाचा मी आढावा घेणार आहे आणि साऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगणार आहे की पारदर्शीपणे आणि गतिशीलपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्र शासनाने जो अजेंडा आपल्याला दिलाय तो अजेंडा त्या ठिकाणी महसुली अजेंडा तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. मी आज 2 तास पूर्ण वेळ पुणे विभागाचे जे तक्रारी असतील किंवा त्यांचा काही महसूल मंत्र्याशी काम असेल किंवा माझ्याकडे काही त्यांचं प्रलंबित असेल मंत्रालयामध्ये तर मी त्यांच्याशी भेटणार आहे. 2 तास मी नागरिकांना दिला आहे. कुठलाही व्यक्ती मला भेटू शकतो असे मी या ठिकाणी 2 तास शिल्लक ठेवले आहे. सर आघाडी सरकारच्या काळात ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, भ्रष्टाचार असेल किंवा अन्य आरोप असेल, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा आणि बाजूला झाले होते. पण आजची जी परिस्थिती बघितली, बीडच्या सरपंचच्या हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंवर जर आरोप होत असेल तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी बाजूला होणं योग्य आहे का किंवा काय? नाही, मला असं वाटतं की वस्तुस्थितीवर गेलं पाहिजे. आज धनंजय मुंडेजी ह्या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठल्याही तपासामध्ये येत नाहीये. ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं की कोणाला आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी या बीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतका मजबूत असला पाहिजे की आरोपी हा कोर्टात सुटू नये याकरता जी बाब करायला पाहिजे ती सरकार करता आहे आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे. ज्या दिवशी तपासात वाटलं मंत्री दोषी मंत्री राजीनामे देतील, पण कुणी राजीनामा मागते आहे, कुणाला त्या ठिकाणी आपला आकस काढायचा आहे या आधारावर नको. कुठलाही याच केस नाही, बीडची केस नाही तर महाराष्ट्रात कुठलीही जर प्रकरण झालं तर डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थितीवर गेलं पाहिजे. मंत्री इन्व्हॉल्व असेल तर राजीनामा देतील. अजित पवार तुम्हाला भेटले का दसच्या संदर्भात ज्या पद्धतीने तुमच्याच पक्षातील आमदार त्यांच्यावर आरोप करतात? मी स्वतः सुरेश धस साहेबांशी भेटलो. उद्या मी भेटणार आहे आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कोणाकडूनही तर तपासाला वेगळं वळण येतं. आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय आहे? या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी मोठो काय? या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे. सरकार आणि विरोधी पक्षाकडून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे. या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं. या प्रकरणामध्ये मला कुणावर आरोप करायचा नाहीये, पण अशा आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळं आरोपी हे
थोडंसे तपासात किंतु परंतु राहिला तर आरोपीला ते सरळ मदत होईल आणि त्यामुळं आरोपीला त्या ठिकाणी अंतिम शासन करण्याकरता आपण सर्वांनी म्हणून काम केलं पाहिजे. मीडिया असो, प्रशासन असो किंवा जनता असो किंवा आमचे पक्ष असो. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण जाऊ नये, या प्रकरणाला सामाजिक वळण जाऊ नये, या प्रकरणाला या केसमध्ये गंभीर गुन्हे जे झाले आहेत दाखल, जे आरोपी आहेत त्यांना अंतिम शिक्षा भेटण्याकरता काम करायचं. साहेब, विधानसभेच्या तोंडावर भाजपला अनेक लोक सोडून गेली होती, ते पुन्हा एकदा परतीच्या विचारावर आहेत. तसे लोकांनी संपर्क साधलाय का? संजय काका पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील, संपर्कात आहेत तुमच्या? मी आणि भारतीय जनता पार्टीनी, देवेंद्रजींनी, आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे ठरवलं आहे की कुठल्याही नेत्यांना पार्टी प्रवेश घेताना स्थानिक भारतीय जनता पार्टी जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पक्षप्रवेश करणार नाही. एक. नंबर 2, महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत. आमची महायुती महत्वाची आहे, त्यामुळे महायुतीला विश्वास घ्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे. शरद पवारांनी नाराजगी व्यक्त केली आहे. मित्र पक्षांवर त्यांच्या शिवसेना आणि काँग्रेसवर नाराजगी व्यक्त केली. पुढे समन्वय त्यांच्यामध्ये नाहीये. शरद पवार सुद्धा म्हणाले की मवियात जागा वाटपाचा जो घोळ झाला त्यामुळे हा सगळा पराभवाचा फटका बसला. हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएम वर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते. जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला, आम्ही काही चुका केल्या होत्या, त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या. आम्ही जनतेपर्यंत गेलो, घरचलो अभियान केले, जनतेला विश्वासात घेतलं, जनतेला हे सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं. जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं. जनता ही यावेळेस कन्व्हिन्स झाली. खरं तर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं. आता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं, आता आमच्या बाजूने जनता आली आहे. आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे. त्यांचं व्हिजन नाही आहे, विकासाचं व्हिजन नाही आहे, लाथाड्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू. पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे, त्याला अध्यक्ष म्हणून स्वतः विजय वडेट्टीवार आहेत. मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला आमंत्रित होते, मात्र ते कुठेतरी नाराज आहेत म्हणून ते कार्यक्रमाला येत नाहीत असं त्यांनी सांगितलं. मला तिथे आता बाब सांगता येणार नाही, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता जर महाराष्ट्र विकसित करायचा असेल तर पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर निघून सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाकरता काम केलं पाहिजे. हा महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्राची जनता महत्वाची आहे. त्यामुळे आता आम्हाला हेवे दावे सोडावे लागतील, पार्टी विपक्ष सोडावा लागेल आणि विकासाच्या कामातून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यावं लागेल. आणि त्यामुळे असे कार्यक्रम घेतले. उद्या पवार साहेबांनी देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, त्याला काय अडचण आहे? उद्या उद्धव ठाकरे आणि कोणी आपले देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, विकासाच्या व्यासपीठावर कुठलाही प्रॉब्लेम नाही. राजकारणाचे आमचे अड्डे वेगळे आहे, राजकारणाचे आमचे व्यासपीठ वेगळे आहे, पक्षाचे व्यासपीठ वेगळे आहे, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सुधीर भाऊ, मला काही चुकीची माहिती मिळाली असेल, सुधीर भाऊ नक्की येतील आणि सुधीर भाऊचे नेते आहेत. ते शिवसेनेबद्दल बोलले, पण त्यांनी परवा जे बोलले मी शेवट सांगतो आपल्याला, जेव्हा उद्धव ठाकरेजींना ते सोडून आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले, हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरेंनी सोडला. म्हणून आम्ही आमची महायुती असलेल्या भारतीय जनता पार्टीची अनेक वर्ष युती आहे, आमचे विचार सारखे आहे, आमचे हिंदुस्थानाच्या विकासाचे विचार आहे, हिंदुत्वाचे विचार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. खरं तर ते आमच्याकडे आले असताना त्यांनी कुठली अपेक्षा व्यक्त केली नाही, केवळ भारतीय जनता पार्टीचे विचार
आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याकरता ते भाजपमध्ये आले. मी कालच सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे अधिकार सर्वांना आहे. मग आदित्य ठाकरेजी असो की शरदचंद्र पवार साहेबांची भेट असो किंवा कोणत्याही पक्षाची भेट, नाना पटोलेची असो, कोणी असो, महाराष्ट्राच्या विकासाकरता कुणी जर महाराष्ट्र सरकारकडे आलं, महाराष्ट्राच्या विकासाकरता 4 गोष्टी सांगितल्या, शेवटी विरोधी पक्षाकडे काही चांगलं मटेरियल असतं, त्यामुळे त्यांनी जर मटेरियल दिलं तर सरकार चांगल्या पद्धतीने चालतं. त्यामुळे आदित्य ठाकरे जरी आले असतील देवेंद्रजीला भेटायला, त्यात काही वावगं नाही आहे. मुंबई महानगरपालिकेचा एक प्रश्न, मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नाराज असल्याची बातमी आहे. ते त्यांना तुमच्याकडे बातमी आहे, माझ्याकडे नाही.